अध्यक्ष महोदय, काल संगमनेर जिल्ह्यामध्ये एका 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला आणि त्यातून ती मुलगी अत्यंत गंभीर आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला हा सगण देत असताना विनंती आहे की खरंच कायदा सुव्यवस्था राहिली का हो? पोलिसांचा धाक काय संपला काय? हे सगळी मंडळी गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी, या टोळ्या ह्या खुलेआम असा क्राईम करतायत। ती बालिका, कोळी बालिका, तिच्यावर अद्यापही आरोपी मिळाला नाही। ती पूर्णतः चेहरा तुझा विद्रूप झालाय, पूर्ण भाजलाय, विवळत होती। असे कसे आरोपी पडून जातात, पोलिसांना मिळत नाही। त्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडी झाली आहे। तिथले पोलीस अधीक्षक हे पूर्णतः भ्रष्टाचारात गुंतले आहेत, पोलिसांचा धाक राहिला नाही। जर ही घटना घडली, अध्यक्ष महोदय, आम्ही यासाठी स्थगन दिला की यावर चर्चा आत्ता सुरू झाली पाहिजे, ते स्थगनात बसते। काल झालेली घटना आहे, कोई छोटी बालिका आहे, ती आता अंत्यवस्थेमध्ये आहे। त्यामध्ये झालेली घटना अत्यंत मन हिलावून टाकणारी आहे। या छोट्या बालिकेवर झालेला असा हल्ला, आज या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत, मुली सुरक्षित नाहीत, खुलेआम त्यांच्यावर अत्याचार होताना पाहिला आपण, लहान लहान बालिकेचं शोषण होताना आपण पाहतोय अध्यक्ष महोदय। त्यामुळे अशा घटनांशी थेट सरकारनी उत्तरदायित्व असलं पाहिजे।